पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आज आपण इलेक्ट्रिकल सेफ्टी पार्ट 2 या टॉपिकवर काही MCQ आपण कव्हर करणार आहोत. येणारी जी परीक्षा असेल विद्युत सहाय्यक, तर या पदाशी निगडीत आपण इलेक्ट्रिकल सेफ्टी या टॉपिकवर काही प्रश्न घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 1, विच ऑफ द फॉलोइंग इज कॉमन कॉजेस ऑफ इलेक्ट्रिकल फायर? खालीलपैकी कोणते विद्युत आगीचे सामान्य कारण आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, ओव्हरलोडिंग सर्किट. प्रश्न क्रमांक 2, व्हॉट इज रिकमेंडेड टाइप ऑफ इलेक्ट्रिकल आउटलेट फॉर वेट एरिया सच ॲज बाथरूम? बाथरूम सारख्या ओल्या भागासाठी कोणत्या प्रकारचे इलेक्ट्रिकल आउटलेट शिफारस केलेले आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, GFCI आउटलेट म्हणजेच ग्राउंड फॉल्ट सर्किट इंटरप्रेट. प्रश्न क्रमांक 3, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ रिकमेंडेड प्रॅक्टिस फॉर प्रिव्हेंटिंग इलेक्ट्रिकल ॲक्सिडेंट? विद्युत अपघात रोखण्यासाठी खालीलपैकी कोणता सराव करण्याची शिफारस केलेली नाही? तर या प्रश्नामध्ये आपल्याला पूर्ण ऑप्शन वाचल्यानंतरच योग्य उत्तर त्या ठिकाणी द्यायचं आहे. तर या ठिकाणी आपण उत्तर लिहिणार आहोत. प्रश्न ऑप्शन क्रमांक सी, युजिंग डॅमेज इलेक्ट्रिकल कॉर्ड म्हणजेच खराब झालेले इलेक्ट्रिकल कॉर्ड वापरणे, याची काय शिफारस केलेली नाही. प्रश्न क्रमांक 4, विच ऑफ द फॉलोइंग शुड नॉट बी युज्ड नियर इलेक्ट्रिकल इक्विपमेंट? खालीलपैकी कोणते विद्युत उपकरणाजवळ वापरले जाऊ नये? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, वॉटर. प्रश्न क्रमांक 5, व्हॉट डज द टर्म आर्क फ्लॅश रेफर टू द इलेक्ट्रिकल सिस्टम? विद्युत सुरक्षेमध्ये आर्क फ्लॅश या शब्दाचा संदर्भ काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, अ सडन बस्ट ऑफ लाईट अँड हीट ड्युरिंग अन इलेक्ट्रिकल फॉल्ट. इलेक्ट्रिकल फॉल्ट दरम्यान अचानक प्रकाश आणि उष्णता स्फोट, त्यालाच आर्क फ्लॅश असं इलेक्ट्रिकल सेफ्टीमध्ये रेफर केल्या जाते. प्रश्न क्रमांक 6, व्हॉट इज अ कलर कोडिंग ऑफ ग्राउंड वायर इन इलेक्ट्रिकल सिस्टम? इलेक्ट्रिकल सिस्टममध्ये ग्राउंड वायरिंगसाठी रंग कोडिंग काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, ग्रीन. प्रश्न क्रमांक 7, व्हॉट इज अ पर्पज ऑफ ग्राउंड फॉल्ट सर्किट इंटरप्रेटर? ग्राउंड फॉल्ट सर्किट इंटरप्रेटर GFCI चा उद्देश काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, टू प्रोटेक्ट अगेन्स्ट इलेक्ट्रिकल शॉक, विजेच्या धक्क्यापासून संरक्षण करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 8, विच टाइप ऑफ फायर एक्सटिंग्विशर इज सुटेबल फॉर इलेक्ट्रिकल फायर? विद्युत आगीसाठी कोणत्या प्रकारचे अग्निशामक यंत्र योग्य आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, CO2 एक्सटिंग्विशर. प्रश्न क्रमांक 9, व्हॉट इज द पर्पज ऑफ इलेक्ट्रिकल लॉकआउट टॅगआउट प्रोसिजर? इलेक्ट्रिकल लॉगआउट टॅगआउट प्रक्रियेचा उद्देश काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, टू सेक्युअर इलेक्ट्रिकल इक्विपमेंट ड्युरिंग मेंटेनन्स ऑर रिपेअर. देखभाल किंवा दुरुस्ती दरम्यान विद्युत उपकरणे सुरक्षित करण्यासाठी इलेक्ट्रिकल लॉगआउट टॅगआउट चा त्या ठिकाणी उद्देश असतो. प्रश्न क्रमांक 10, विच टाइप ऑफ फॉलोइंग इज नॉट अन एक्झाम्पल ऑफ इलेक्ट्रिकल सेफ्टी इक्विपमेंट? खालीलपैकी कोणते विद्युत सुरक्षा उपकरणाचे उदाहरण नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, वायर कटर. प्रश्न क्रमांक 11, व्हॉट इज अ पर्पज ऑफ इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट? इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिटचा उद्देश काय आहे?
तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, टू आयडेंटिफाय पोटेन्शियल हजार्ड अँड एन्श्युअर कंप्लायन्स विथ सेफ्टी रेग्युलेशन्स. संभाव्य धोके ओळखणे आणि सुरक्षा नियमांचे पालन सुनिश्चित करणे. प्रश्न क्रमांक 12, व्हॉट इज अ रिकमेंडेड डिस्टन्स टू मेंटेन बिटवीन इलेक्ट्रिकल इक्विपमेंट अँड वॉटर सोर्स. विद्युत उपकरणे आणि जलस्रोतामध्ये राखण्यासाठी शिफारस केलेले अंतर किती असते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 3 फीट. प्रश्न क्रमांक 13, व्हॉट डज द टर्म इलेक्ट्रिकल इन्सुलेशन मीन्स. इलेक्ट्रिकल इन्सुलेशनचा अर्थ काय आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, द यूज ऑफ प्रोटेक्टिव्ह मटेरियल टू प्रिव्हेंट इलेक्ट्रिकल शॉक. विद्युत शॉक टाळण्यासाठी संरक्षणात्मक सामग्रीचा वापर म्हणजेच काय, तर इलेक्ट्रिकल इन्सुलेशन्स आपण त्याला म्हणतो. किंवा ती जे इलेक्ट्रिकल इन्सुलेशन्स जी टर्म आहे त्याची व्याख्या जर करतोय म्हटलं तर विद्युत शॉक टाळण्यासाठी संरक्षणात्मक सामग्रीचा वापर करणे. प्रश्न क्रमांक 14, विच ऑफ द फॉलोइंग शुड बी यूज टू डिस्कनेक्ट पॉवर टू इलेक्ट्रिकल इक्विपमेंट बिफोर सर्व्हिसिंग. सर्व्हिसिंग पूर्वी इलेक्ट्रिकल उपकरणाशी वीज खंडित करण्यासाठी खालीलपैकी कोणता वापरावा. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, सर्किट ब्रेकर. प्रश्न क्रमांक 15, व्हॉट डज द टर्म ओव्हरलोडिंग मीन इन इलेक्ट्रिकल सेफ्टी. विद्युत सुरक्षतेमध्ये ओव्हरलोडिंग या शब्दाचा अर्थ काय. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, युजिंग टू मेनी इलेक्ट्रिकल डिव्हाइस सायमल्टेनियसली. प्रश्न क्रमांक 16, व्हॉट डज द अब्रिव्हिएशन PPE स्टँड फॉर इलेक्ट्रिकल सेफ्टी. विद्युत सुरक्षतेसाठी PPE हा संक्षेप काय आहे. तर या PPEचा फुल फॉर्म या ठिकाणी विचारलेला आहे, त्यालाच अब्रिव्हिएशन्स. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट. प्रश्न क्रमांक 17, व्हॉट इज द पर्पज ऑफ ग्राउंडिंग इलेक्ट्रिकल सिस्टम. ग्राउंडिंग इलेक्ट्रिकल सिस्टमचा उद्देश काय आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, टू प्रोटेक्ट अगेन्स्ट इलेक्ट्रिकल शॉक. विजेच्या धक्क्यापासून संरक्षण करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 18, व्हॉट शुड यू डू इफ यू एक्सपिरियन्स अन इलेक्ट्रिकल शॉक. तुम्हाला विजेचा धक्का बसला तर तुम्ही काय करावे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, टू रिमूव्ह द पर्सन फ्रॉम इलेक्ट्रिकल सोर्स. व्यक्तीला विद्युत स्रोतापासून दूर करावं लागेल. प्रश्न क्रमांक 19, रस्टिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर टँक. ट्रान्सफॉर्मर टाकी गंजणे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, ऑइल माइट बी हॅव्हिंग मोर ऍसिडिटी. तेलात जास्त आम्लता जर असली तर ट्रान्सफॉर्मरची टँक काय होते, रस्ट म्हणजेच आपण जंग लागणे असे म्हणतो. प्रश्न क्रमांक 20, विच टाइप ऑफ फायर एक्सटिंग्विशर मस्ट नॉट बी यूज्ड इन केस ऑफ इलेक्ट्रिकल बेस फायर. इलेक्ट्रिकल बेस फायरच्या बाबतीत कोणत्या प्रकारचे अग्निशामक यंत्र वापरले जाऊ नये. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, फोम एक्सटिंग्विशर. प्रश्न क्रमांक 21, बुश होल रिले इज यूज्ड इन ट्रान्सफॉर्मर फॉर फाइंडिंग आउट. बुश होल रिले हे शोधण्यासाठी ट्रान्सफॉर्मरमध्ये वापरले जाते. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, इंटरनल फॉल्ट. प्रश्न क्रमांक 22, स्विनबर्ग टेस्ट इज कंडक्टेड ऑन फिलिंग द ब्लँक DC मशीन. स्विनबर्गची चाचणी रिकामी जागा DC मशीन वर घेतली जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, DC शंट मशीन. प्रश्न क्रमांक 23, 100 ते 200 मिली एम्पियर करंट फ्लो थ्रू ह्युमन बॉडी दॅन रिझल्ट.
100 ते 200 मिली एम्पियर करंट प्रवाह मानवी शरीरात फेकून देतात, त्यानंतर परिणाम होतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, हार्ट स्टॉप इन्स्टंट डेथ. त्यावेळेस काय होते, हृदय थांबू शकते किंवा त्वरित मृत्यू होऊ शकतो. प्रश्न क्रमांक 24, बॅक टू बॅक टेस्ट ऑन ट्रान्सफॉर्मर इज. ट्रान्सफॉर्मरवर बॅक टू बॅक टेस्ट म्हणजे काय? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सप्लिमेंटरी टेस्ट. प्रश्न क्रमांक 25, विच क्लास ऑफ फायर इन्व्हॉल्व अँड इलेक्ट्रिकल इक्विपमेंट. आगीच्या कोणत्या वर्गात विद्युत उपकरणे असतात? प्रश्न क्रमांक 25 चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, क्लास डी. प्रश्न क्रमांक 26, व्हॉट इज अ कलर ऑफ पोर्टेबल वॉटर टाइप फायर एक्सटिंग्विशर. पोर्टेबल टाइप फायर एक्सटिंग्विशर यंत्राचा रंग काय आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, सिग्नल रेड. प्रश्न क्रमांक 27, क्लास ए फायर इज यूज्ड अगेन्स्ट विच फायर. क्लास अ वर्गाची आग कोणत्या आगीविरुद्ध वापरली जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, फायर इन्व्हॉल्व वूड, पेपर, क्लॉथ, रबर एटसेट्रा. म्हणजेच लाकूड, कागद, कापड व रबर इत्यादींचा समावेश हा क्लास ए मध्ये केला जाते. प्रश्न क्रमांक 28, आफ्टर कंडक्टिंग पोर्टल. प्रश्न क्रमांक 28, आफ्टर कंडक्टिंग पोलॅरिटी टेस्ट वी कॅन प्रेफर रिकामी जागा पोलॅरिटी. ध्रुवीयता चाचणी घेतल्यानंतर आपण रिकामी जागा ध्रुवीयतेला प्राधान्य देऊ शकतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सबट्रॅक्टिव्ह पोलॅरिटी. प्रश्न क्रमांक 29, विच स्टेटमेंट इज इनकरेक्ट अबाउट वॉटर एक्सटिंग्विशर. पाणी विझवण्याबाबत म्हणजेच वॉटर एक्सटिंग्विशर बाबत कोणते विधान चुकीचे आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, शुड बी यूज्ड फॉर क्लास बी फायर. म्हणजेच फ्लेमेबल लिक्विड अँड ग्लासेस हे काय आहे? ऑप्शन क्रमांक बी हे चुकीचं विधान आहे. तर त्या अशा प्रश्न जर आले प्रश्न परीक्षेत तर संपूर्ण चारही ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी वाचायचे आहेत आणि योग्य उत्तर त्या ठिकाणी आपल्याला निवडून मार्क करत पुढे जायचं आहे. प्रश्न क्रमांक 30, ब्रेकडाऊन मेंटेनन्स इज ऑल्सो नोन ॲज. ब्रेकडाऊन मेंटेनन्सला रिकामी जागा असेही म्हणतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, करेक्टिव्ह मेंटेनन्स. प्रश्न क्रमांक 31, लो व्होल्टेज डीसी सप्लाय अँड गॅल्व्हनोमीटर आर यूज्ड इन ट्रान्सफॉर्मर टेस्टिंग. ट्रान्सफॉर्मर चाचणीमध्ये लो व्होल्टेज डीसी सप्लाय आणि गॅल्व्हनोमीटर वापरले जातात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, फेज आउट टेस्ट. प्रश्न क्रमांक 32, टर्न टेस्टिंग मेथड इज सुटेबल फॉर. टर्न टेस्टिंग ही पद्धत रिकामी जागासाठी योग्य आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, हाय व्होल्टेज रेशो ट्रान्सफॉर्मर. प्रश्न क्रमांक 33, प्रिडक्टिव्ह मेंटेनन्स इज ऑल्सो कॉल्ड ॲज. प्रिडक्टिव्ह मेंटेनन्स याला रिकामी जागा असेही म्हणतात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कंडिशनल बेस्ड मेंटेनन्स. स्थिती आधारित देखभाल सुद्धा आपण त्या प्रिडिक्टिव्ह मेंटेनन्सला आपण त्या ठिकाणी म्हणतो. प्रश्न क्रमांक 34, फंक्शन ऑफ स्पिरिट लेवल इंडिकेटर टूल इज. या ठिकाणी आपल्याला स्पिरिट लेवल इंडिकेटर टूल याचं फंक्शन विचारलेलं आहे. तर ऑप्शनवरून जर आपण बघितलं तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, टू चेक लेवल ऑफ मशीन अँड फाउंडेशन. म्हणजेच मशीनची लेवल आणि फाउंडेशन स्थिर आहे की नाही यावरून आपल्याला स्पिरिट लेवल इंडिकेटरवरून दिसून येते. तर याचा या ठिकाणी फंक्शन विचारलं होतं. तर फंक्शन आहे टू चेक लेवल ऑफ मशीन. म्हणजेच मशीनची लेवल आणि फाउंडेशन चेक करायसाठी स्पिरिट लेवल इंडिकेटर टूलचा वापर केला जाते.
प्रश्न क्रमांक 35. टू फाइंड मॅग्नेटाइज करंट वी कॅन यूज. मॅग्नेटाइज करंट शोधण्यासाठी आपण वापरू शकतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, ओपन सर्किट टेस्ट. प्रश्न क्रमांक 36. टेम्परेचर राइज टेस्ट अँड इम्पल्स व्होल्टेज टेस्ट आर कॅरीड आउट ऑन ट्रान्सफॉर्मर अंडर. ट्रान्सफॉर्मर अंतर्गत तापमान वाढ चाचणी आणि आवेग व्होल्टेज म्हणजेच इम्पल्स व्होल्टेज चाचणी केली जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, टाईप टेस्ट. हे सर्व प्रश्न आपण जे प्रिव्हियस इयर आहेत, पेपर झालेले आहेत, त्यामधनं आपण घेतलेले आहेत. आणि हा जो संपूर्ण पेपरचा पॅटर्न आहे तो IBPS जे परीक्षा कंडक्ट करते या संपूर्ण टेक्निकल क्वेश्चन यामधून आपण कव्हर करतोय. तर जे कोणी विद्यार्थी नवीन असतील ते सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि प्रश्न क्रमांक 37. इन ट्रबल शूटिंग ऑफ ट्रान्सफॉर्मर सिलिका जेल कलर इज ब्ल्यू दॅन. म्हणजेच ट्रान्सफॉर्मरच्या समस्या निवारणात म्हणजेच ट्रबल शूटिंगमध्ये सिलिका जेल रंग निळा असतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, डोंट नीड टू रिप्लेसमेंट. बदलण्याची गरज नाही. प्रश्न क्रमांक 38. व्हॉट इज द मिनिमम सेफ डिस्टन्स टू मेंटेन फ्रॉम ओव्हरलोड फ्रॉम ओव्हरहेड पॉवर लाईन. ओव्हरहेड पॉवर लाईन पासून राखण्यासाठी किमान सुरक्षित अंतर किती. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 10 फीट. प्रश्न क्रमांक 39. ग्लोव्ज यूज फॉर इलेक्ट्रिकल प्रोटेक्शन मस्ट बी इलेक्ट्रिकली टेस्टेड एव्हरी. विद्युत संरक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या हातमोजे प्रत्येकी वेळी इलेक्ट्रिकली तपासले पाहिजे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 6 मंथ. प्रश्न क्रमांक 40. वन ऑफ द 3 जनरली रेकग्नाइज हजार्ड ऑफ इलेक्ट्रिकल वर्क. इलेक्ट्रिकल कामाच्या 3 सामान्यतः ओळखल्या जाणाऱ्या धोक्यांपैकी एक आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, आर्क फ्लॅश. प्रश्न क्रमांक 41. वर्क परफॉर्म ऑन इलेक्ट्रिकल सिस्टम विथ इन अ रीचिंग डिस्टन्स ऑफ एनर्जाइज कंपोनंट इज. ऊर्जायुक्त घटकापर्यंत पोहोचविण्याच्या अंतरावर विद्युत प्रणालीवर केलेले कार्य आहेत. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, एनर्जाइज्ड. प्रश्न क्रमांक 42. द मिनिमम अलाउएबल वर्क स्पेस अराउंड इलेक्ट्रिकल इक्विपमेंट इज. रिकामी जागा इन इंच डीप. म्हणजेच इलेक्ट्रिकल उपकरणाभोवती किमान परवानगी योग्य कामाची जागा, रिकामी जागा इंच खोल आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 30 इंच. प्रश्न क्रमांक 43. द सेकंडरी ऑफ करंट ट्रान्सफॉर्मर मस्ट नेवर बी. रिकामी जागा वाईल एनर्जाइज्ड. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, ओपन. प्रश्न क्रमांक 44. व्हॉट इज द व्होल्टेज रेटिंग ऑन अ क्लास 00 रबर इन्सुलेटिंग ग्लोव्ज. क्लास 00च्या रबर इन्सुलेटिंग ग्लोव्जवर व्होल्टेज रेटिंग काय आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 500 वोल्ट. प्रश्न क्रमांक 45. फ्यूज कॅन बी यूज टू ओपन ऑर क्लोज अ लाइटनिंग सर्किट. लाइटनिंग सर्किट उघडण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी फ्यूजचा वापर केला जाऊ शकतो. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, ओनली इन एमर्जन्सी. फक्त आपत्कालीन परिस्थितीत. प्रश्न क्रमांक 46. इफ यू नीड टू यूज अ लॅडर वाईल वर्किंग नियर इलेक्ट्रिकल पार्ट. विजेच्या भागाजवळ काम करताना तुम्हाला शिडी वापरायची असल्यास. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, यूज अ नॉन कंडक्टिव्ह लॅडर. प्रश्न क्रमांक 47. अ फ्लेक्झिबल कॉर्ड शुड बी इन्स्पेक्टेड
फॉर फॉलोइंग डिफेक्ट, खालील दोषासाठी फ्लेक्झिबल कॉर्डची तपासणी केली पाहिजेत. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी म्हणजेच ऑल ऑफ द अबव, म्हणजेच पिंच आउटर जॅकेट, मिसिंग और डॅमेज आउटर जॅकेट, डॅमेज इन्सुलेशन. म्हणजेच हे वरील तीनही ए बी सी जे ऑप्शन आहेत ते संपूर्ण करेक्ट आहेत. तर प्रश्न क्रमांक 48, विच टाइप ऑफ वाइंडिंग इज मेनली यूज इन अ इंडक्टिव्ह. प्रश्न क्रमांक 48, विच टाइप ऑफ वाइंडिंग इज मेनली यूज इन इंडक्शन मशीन अँड सिंक्रोनस मशीन. इंडक्शन मशीन आणि सिंक्रोनस मशीन मध्ये कोणत्या प्रकारचे वाइंडिंग प्रामुख्याने वापरले जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, ओपन टाइप वाइंडिंग. प्रश्न क्रमांक 49, व्हॉट इज डिफाइंड ॲज डिस्टन्स मेजर्ड बिटवीन टू कॉइल साइड्स विच आर कनेक्टेड टू सम कम्युटेटर सेगमेंट. काही कम्युटेटर सेगमेंटला जोडल्या गेलेल्या दोन कॉइल बाजूमधील अंतर मोजले जाते म्हणून त्याला काय परिभाषित केलेले आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, फ्रंट पिच. प्रश्न क्रमांक 50 आणि आपल्या या PYQ सिरीज पार्ट 4 मधील शेवटचा प्रश्न, गिव्ह अ फिगर इंडिकेट विच टाइप ऑफ ट्रान्सफॉर्मर. या ठिकाणी आपल्याला एक इमेज दाखवलेली आहे, तर त्याचा आकृतीवरून आपल्याला कुठला ट्रान्सफॉर्मर आहे ते ओळखायचं आहे. तर या डायग्राम वरून आपल्याला दिसून येते हा कोअर टाइप ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी दिसून येतो. आज आपण टोटल इलेक्ट्रिकल सेफ्टीमध्ये काही मिक्स प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत. तर येणारी जे व्हिडिओ असतील त्यामध्ये सुद्धा आपण नक्कीच जे प्रिव्हियस इयर प्रश्न आहेत ते पुन्हा आपण घेऊन येऊ. जे कोणी विद्यार्थी नवीन असतील त्यांनी सुद्धा आपला व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.